नमस्कार. मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नांदेड महानगरपालिकेचा 28वा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, आयुक्त महेश डोईफोडे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी 28 ऑनलाईन सेवांचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता विभागासाठी 4 वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले की कोणतीही करवाढ न करता सुविधा देण्याची आम्ही निश्चित केले आहे. त्याचबरोबर लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचा महापालिकेचा संकल्प आहे, असे ते यावेळी बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड. नांदेड आणि वाघाळा नगर परिषदा एकत्रित करून महापालिका स्थापन केली. त्याला आज 28 वर्षे पूर्ण झालीत. आज 28वा वर्धापन दिवस आहे. त्याबाबत सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या कामकाजाचा आढावा घेतो आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आज तसंच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ज्या विशेषतः सफाई कर्मचारी आहेत, ज्या नाईट ड्युटीवरती असतात, त्या 10 ते 2 ड्युटी करतात आणि त्यांना रिक्षा किंवा त्यांच्या खाजगी वाहनाची व्यवस्था होत नाही आहे, त्यामुळे थांबावं लागतं. त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने संवेदनशीलपणे 2 वाहने हे उपलब्ध करून दिलेले आहेत. ती सेवा जी आहे ती त्यांना घरपोच करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठ्याच्या अत्यावश्यक कामासाठीही आपल्याला बऱ्याच वेळा मशिनरी किंवा साहित्य घेऊन जाण्यासाठी व्हेकल नव्हते, तर त्याचीही आम्ही पूर्तता केली आहे, जेणेकरून पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार नाही आहे. त्यासोबतच महिला कर्मचाऱ्यांसाठी आपण महिला या ठिकाणी आल्यानंतर त्यांना फ्रेश होण्यासाठी जागा स्वतंत्र असावी किंवा कुणाला जर ब्रेस्ट फिडिंग वगैरे करायची असेल तर असावी, यासाठी आपण हिरकणी कक्ष शासन निर्देशानुसार तयार केलेला आहे. त्याचंही आज लोकार्पण केलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते नागरिकांच्या प्रति आमचं उत्तरदायित्व आहे. तर नागरिकांना आम्ही आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने 28 सेवा ह्या ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही एकूण 74 सेवा ज्या शासनाने नोटिफाय केलेल्या आहेत त्याही आम्ही ऑनलाईन करून देणार आहोत. यासोबतच महापालिकेमध्ये पेपरलेस ऑफिस असावं, यासाठी ई ऑफिसची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. या पद्धतीनं महापालिकेचा दृश्यमान स्वरूपात परिणाम आपल्याला दिसणार आहे आणि नागरिकांच्या सोयीसुविधेमध्ये यामुळे भर पडणार आहे. मागील आठवड्यामध्येच आम्ही जे बजेट केलेलं आहे त्यामध्ये आमचे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत, जे की दररोज पाणी पुरवठा आहे किंवा सिडकोमध्ये स्विमिंग पूल आणि गार्डन असेल, त्यासोबतच स्वर्गीय शंकरराव चव्हाण ऑडिटोरियम असेल, बंजारा हॉस्टेलचे जे आपले जागा आहे त्या ठिकाणचं शॉपिंग सेंटर असेल, असे खूप मोठे प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेतलेले आहेत आणि तो आमचा संकल्प आहे की याच वर्षामध्ये पूर्ण करून 29व्या वर्धापन दिनाला आपल्या ह्या सगळ्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या असतील याची आम्ही काळजी घेत आहोत. सर, नांदेडकरांवर आता सध्या किती कर थकलेला आहे आणि त्यासोबतच आता ज्या काही आपण उपाययोजना केल्यात, तर 28 तारखेला आपण हे करणार आहात त्या संदर्भाने. महापालिकेचा अर्थसंकल्प मागच्या आठवड्यात सादर करत असताना आपण त्यामध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी कर किंवा विकास शुल्क यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. त्याचं कारणच हे होतं की महापालिकेची जी थकबाकी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची आहे ती कार्यक्षमपणे करणे आवश्यक आहे. जे नागरिक रेग्युलर भरत आहेत त्यांचं तर स्वागत आहे, परंतु जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण थोडंसं कायदेशीर कारवाई करून किंवा काही सवलती देऊन वसुली करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्यासोबतच ज्या मालमत्ता या कराच्या कक्षेमध्ये नाही आहेत त्या आणून आम्ही उत्पन्न वाढवणार आहे. त्यासोबतच नवीन शॉपिंग सेंटर वाढवून आम्ही त्या उत्पन्नामध्ये भर घालणार आहोत. या पद्धतीने आमचं नियोजन आहे, कारण सुविधांचा दर्जा वाढवून त्यांना सवलती दिल्या तर नागरिक स्वेच्छेनं आपला कर भरतात. हा आमचा मागील 2 वर्षाचा अनुभव आहे. जे आपल्याला आकडेवारीनुसार आम्ही सांगू शकतो की ऑनलाईन पेमेंट हे मागील 2 वर्षापेक्षा यावर्षी 4 पटीनं वाढलेलं आहे.
हे नागरिकांच्या संख्येसोबतच आर्थिक सुद्धा तसा फरक जाणवतो आहे. नागरिक महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, तर महापालिकेची जबाबदारी जास्त वाढते. त्या दृष्टिकोनातून आम्ही कोणतीही करवाढ न करता नागरिकांना सुविधा देण्याचं निश्चित केलेलं आहे. उद्दिष्ट पूर्ण झालं सांगितलं. हो, आपलं 2023-24ला 31 मार्च अखेर 72 कोटी रुपये हे आपले प्रॉपर्टी टॅक्सचं कलेक्शन होतं. तर आपलं 20 मार्चलाच 72 कोटी आपण क्रॉस केलेलं आहे आणि आपण या 10 दिवसामध्ये पुढे आणखी 20% रक्कम म्हणजे जवळपास 86 कोटी रुपये वसुलीचं ध्येय निर्धारित केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महापालिका नागरिकांना, थकबाकीदारांना विशेषतः 80% सवलत देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहे. तसेच काही जे चालू थकबाकीदार आहेत त्यांनाही वैयक्तिक पाठपुरावा करून आम्ही वसूल करत आहोत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.